बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापुरातील 12 इमाम चौक ते भारतीय चौककडे जाणाऱ्या रस्त्यांची समस्या झाली दूर. गेल्या 2 वर्षापासून 12 इमाम चौक या ठिकाणी ड्रेनेजची समस्या होती. नागरिक यामुळे संतापलेले होते. ड्रेनेजचा घाण आणि सतत रस्त्यावरती पाण्याचा प्रवाह वाहत होता. अनेक वेळा तक्रार करून सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी काम करण्याचे नाटक करत परत ते जात होते. मात्र काम पूर्ण होत नसल्यामुळे या ठिकाणाचे व्यापारी व नागरिक यांचा आक्रोश पाहायला मिळत होता. आता मात्र हे काम पूर्ण झाल्यास नागरिकांना त्रास होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नेमका हा प्रॉब्लेम कशासाठी होता पहा. मीडियाशी बोलताना अधिकाऱ्यांनी काय म्हटलं आहे. नमस्कार, मी ज्युनियर इंजिनियर इम्तियाज नदाब, विभागीय कार्यक्रम 8. आज 12 चौक सदर ठिकाणी ड्रेनेजचे कव्हर असताना तिथे रिंग आतमध्ये अडकली होती. जिथं पाईपचा आपला इनलेट आहे ते तोंडासमोर घेऊन अडकलं होतं. तर आपल्या विभागीय कार्यक्रम 8 कडील सर्व मजूर सेवक व आमचे मुकादम श्री नईम शेख यांनी आपल्या एका टीमवर्कने आहे ना, जवळपासची तिची खोली 20 फूट होती. त्या माणसाला खाली उतरून आम्ही ते विथ सेफ्टी ते पूर्णपणे काढलेलं आहे रिंग कव्हर त्याचं. आता यापुढे कुठलीही अडचण येणार नाही अशी माझी. किती वर्षापासून ही समस्या होती नागरिकांची? आता मी त्या या वार्डात जवळपास 2 महिने झालं. या लोकांच्या सांगण्यावरून तो सांगत आहेत की जवळपास 2 वर्ष झाली की ते रिंगवर आतमध्ये फसला होता. मग तुम्हाला रिंग कव्हर काढण्यासाठी किती वेळ लागला? आम्हाला काढण्यासाठी बघा, आम्ही सकाळी जवळपास सकाळी 11:30 वाजल्यापासून ते आता वाजले 3 वाजले. हे 4 ते 5 तास लागले. म्हणजे जो पाणी वाहत होता रस्ता वाहत नाही, बंद होणार? नहीं होणार. पिछले 2 सालों से हमारे यहाँ पर जो एरिया आता है प्रभाग 8 नंबर जोन के एरिया में आता है, पिछले 2 सालों से हर अधिकारी को हमने जो है ना फोन लगाकर बोलते थे कि जो है ना यहाँ पर ड्रेनेज का पानी 2 दिन 3 दिन को जो है ना रोड पे बहाता था. तो जो है ना 2 साल से हर अधिकारी आता था और जो है ना काम थोड़ा गाड़ी करके जो है ना निकल जाते थे. तो आज जो है ना हमारे को ऐसा लग रहा है कि जो है ना इम्तियाज नदाब साहब जो हमारे अब जोन अधिकारी है, वो आज ऐसा लग रहा है कि परमानेंट काम आज हो गया है. स्मार्ट सिटी के अंदर जो काम चालू था उस टाइम पे जो है ना एक ड्रेनेज का कवर जो ऊपर का गोलियां था, वो गोली जो है ना अंदर अड़कने से जो है ना बार ये समस्या होती थी. तो आज जो है ना वो गोली आज जो है ना बाहर निकाली, इसलिए जो है ना आज हमारे पूरे परिसर में ऐसा लग रहा है कि जो है ना अभी ये ड्रेनेज का पानी बाहर नहीं आता. तो हम सब नागरिकों के वजह से जो नागरिकों की तरफ से जो है ना इम्तियाज नदाब साहब और नायकवाड़ी साहब का शुक्र अदा करते हैं. धन्यवाद. कितने दिन से ये प्रॉब्लम था और कितने दिन से रास्तों पर पानी बह रहा था? पिछले 2 सालों से जो है ना ये पानी बहता था. कभी इधर से बहता था तो कभी उधर से बहता था. ये हर बार जो है ना यही प्रॉब्लम होती थी. किस वजह से, क्या उसका मुख्य कारण था? कारण मुख्य यही था कि जो है ना स्मार्ट सिटी में जो काम हुआ ये जो एकदम बकवास काम हो गया है, इसलिए जो है ना बार जो है ना पानी बहता था इधर. नहीं, वो आज जो है कवर उसका अटकने की वजह से हो रहा था ना. हर बार जो है ना कवर अटकता था, मगर जो है ना हर अधिकारी आता था, खाली उसको देखता था और निकल जाता था. आज जो इम्तियाज जो नदाब आज जो जोन अधिकारी है, वो जब से आए वो जो है ना वो कवर पर ध्यान देके वो कवर काटे. मैं उनका शुक्रगुजार हूँ. मतलब आज निकाले वो मुकम्मल? आज मुकम्मल निकालने से जो है ना इसके बाद नहीं बनेगा ऐसा मेरे को लगता है. तो पिछले 2 सालों से इधर समस्या थी. हर 2 दिन में 3 दिन में पानी बहता था. हमारे कस्टमर का बहुत प्रॉब्लम था. हर सीजन में त्यौहार कौन सा आता था हमको प्रॉब्लम होती थी. हर हम जोन में जाकर अधिकारी को बोलते थे. और अब 2 साल के बाद जो इम्तियाज साहब जो है, आज पूरा जो नीचे से जो रिंग निकाले वो समस्या पूरी दूर हो गई. दिल से शुक्रिया अदा करता हूँ, पूरा स्टाफ का शुक्रिया अदा करता हूँ. 2 वर्षापासून या परिसरात झोन नंबर 8 मध्ये त्यांचा गटारी लेन फुटत होते आणि त्यामुळे संपूर्ण परिसर घाण होत होता. नदीवाल्यासारखं रस्ता पाणी वाहत होतं. तिथल्या व्यापाऱ्यांना बी काही त्रास होत होता. आणि आम्हाला तर वाटत होतं पोलीस ढासामुळे का तो त्रास घेऊन लेकरं बाळा आजारी पडतील. आजपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्यांनी येऊन बघितलं की आज एरिंग आठवड्यात त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. वरच्यावर मला काढत होते, जोड स्वच्छ होत होतं, त्यावेळेला पाणी जात होतं. परत नंतर पाणी 2 दिवसात परत पॅक होत होतं.
आज ह्या जो नवीन अधिकाऱ्यांनी आले आमच्या इन्चार्ज नदापूर त्यांनी संपूर्ण ते आज जे अडकलेलं होतं रिंग, ते रिंग कॉन्क्रीटचे रिंग त्यांनी फोडून वर काढले. 3-4 तास त्यांनी कष्ट केले, समोर उभारून डायरेक्शन केले ते कर्मचाऱ्यांना. आता आम्हाला असं वाटतं की आता ही डेली आता पुढे कधी फुटणार नाही. तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत. आजपर्यंत कुठल्याही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी तर याला का बघितलं सुद्धा नाही, फोन केले तर फोन उचलले नाहीत. यापुढे असं होणार नाही असं आज आम्हाला खात्री झाली. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.